नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यात सेज म्हणजेच खेड सिटी या औद्योगिक वसाहतीत कंपनीत कंत्राटाच्या कारणावरून 2 गटांमध्ये चांगलाच राडा झाला आहे। याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे। खेडमधील सेज या विशेष औद्योगिक क्षेत्रातील एका बड्या कंपनीच्या गेटवर गटातील राड्याचा हा प्रकार घडला आहे। या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेत कैलास अनिल तांबे यांच्या डोक्याला गंभीर मार बसला असून जबडा फ्रॅक्चर झाला आहे। अजित अनिल तांबे आणि इतर काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कंत्राटावरून वाद सुरू झाला, त्यानंतर 2 गट आमने-सामने खेड सेजमध्ये अनेक दिवसांच्या मागणीनंतर पोलीस चौकी सुरू झाल्यानंतर देखील अशा गंभीर हाणामारीच्या घटना घडू लागल्याने नागरिक चिंता व्यक्त करत आहेत। प्राप्त झालेल्या माहितीनुसार कैलास तांबे यांचा वाहनांच्या कंपनीशी करार आहे। त्यांचे भाऊ अजित तांबे कंपनीत पाण्याचे जार पुरवतात। तांबे पाण्याचे जार पुरवण्यासाठी गेले होते, तेव्हा अचानक एका 12 ते 13 जणांच्या टोळीने कैलास तांबे आणि अजित तांबे यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाठ्यांनी हल्ला केला। तुम्ही कामं मागायला येऊ नका, अन्यथा ठार मारू अशी धमकी दिली। या प्रकरणी तांबे बंधूंनी फिर्याद दिली आहे। त्याचप्रमाणे विरोधी गटाने देखील तक्रार दिली असून त्यावरून परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपापल्या कंपनीत सुरू असलेले काम अन्य गटाने मागितल्याच्या कारणावरून सदरचा हा राडा झाला आहे। औद्योगिक क्षेत्रात पुन्हा अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न राजकीय पाठबळावर सुरू असल्याचा आरोप होतो आहे। खेड पोलीस अधिक तपास करत आहेत। चाकणजवळील कडाचीवाडी हद्दीतील हॉटेलमध्ये 2 गटात जबर हाणामारीची घटना शनिवारी 8 मार्च 2025 रोजी रात्री घडली। यामध्ये काही जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना चाकण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत याबाबतचा तपास सुरू होता। गुन्हा रात्री उशिरापर्यंत दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती। खेड तालुक्यातील गुळाणी आरुडे वस्ती येथे 7 मार्च रोजी जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी गुंड आणण्यात आले होते। यावेळी महिलांशी अत्यंत आक्षेपार्ह वर्तन करण्यात आल्याची बाब समोर आली आहे। याबाबत खेड पोलिसात तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान खेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून गुंड आणि महिला आणून जागेचे ताबे घेण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले। असं काम करणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या असून मोठ्या रकमा घेऊन अशी कामे केली जात आहेत। काही बड्या भूमाफियांचे अशा टोळ्यांना अभय सुद्धा आहे। खेड तालुक्यात अनेक घटनांमध्ये पोलीस आणि महसूल विभागाला हाताशी घेऊन गुंडांच्या माध्यमातून असे जमिनीचे ताबे घेतले जात आहेत। यात खूप मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची बाब समोर येते। सामान्य नागरिकांना अशा सर्वांशी लढा देणं आता अशक्य होत असून डोळ्यांच्या समोर आपल्या शेत जमिनीवर पाणी सोडावं लागतंय। चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही भागात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। कोंडी कमी होण्यासाठी टप्पा क्रमांक 1 ते 4 मधील कंपन्यांमधील कामकाज सुरू होण्याच्या आणि संपण्याच्या वेळेत 15 मिनिटांचे अंतर ठेवण्यात आले। त्यामुळे वाहतूक समस्या कमी होण्यास काही प्रमाणात मदत झाल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला। भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषदेत चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडीबाबत तारांकित प्रश्न विचारला होता। त्यावर उद्योग मंत्री सामंत यांनी लेखी उत्तर दिले। MIDCने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत। चाकण टप्पा क्रमांक 3 मधील रस्त्यावरील पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक तिथे सिमेंट काँक्रीट पाईप टाकण्यात आले। टप्पा क्रमांक 1 ते 4 मधील कंपन्यांमधील कामकाज सुरू होण्याच्या आणि संपण्याच्या वेळेत 15 मिनिटांचे अंतर ठेवण्यात आलं असल्याचं देखील सांगितलंय। दरम्यान मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराच्या पेक्षा येथील वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे। एकेरी वाहतुकीमुळे महाळुंगेमधील मोजक्या काही चौकात काही प्रमाणात कोंडी कमी झाली आहे, मात्र त्याचा भार अन्य रस्त्यांवर आलाय। याशिवाय पुणे नाशिक महामार्ग, चाकण तळेगाव, चाकण शिक्रापूर या महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येथील उद्योगांचा श्वास अजूनही कोंडलेलाच असल्याचं भयान वास्तव पाहायला मिळतंय। मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड तालुका पक्षाच्या वतीने राजगुरुनगर या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावर आंदोलन करून निषेध करण्यात आला। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, तालुका प्रमुख रामदास धनवटे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वरपे, महिला आघाडी संघटिका विजया शिंदे, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, उर्मिला सांडवळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 8 मार्च 2025 रोजी कांद्याची 28,000 पिशवी एवढी भरपूर आवक होऊन कांद्याला 1800 ते 2300 रुपये भाव मिळाल्याचा बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आला। मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे। खेड बाजार समितीच्या चाकण येथील गुरांच्या बाजारात बैल, म्हैस व शेळ्या मेंढ्याच्या आवकेत वाढ झाली आहे। 42 जर्सी गाई विक्रीसाठी आल्या होत्या, त्यातील 28 गायींची विक्री होऊन 10 ते 50,000 रुपयांचा भाव मिळाला। तसेच 80 बैल, 95 म्हैस आणि 10,950 शेळ्या मेंढ्यांची आवक झाली। चाकण भांबोळे रस्त्यावर वराळे येथे पाणी योजनेच्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे। याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे। वास्तविक पाहता 19 गावच्या योजनेमधून नेमके उद्योगांना आणि रहिवासी तसेच समाविष्ट गावांना किती पाणी दिले जाते याचा ताळमेळ लागत नाही अशी परिस्थिती आहे। कारण परस्पर आर्थिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्ती अथवा सोसायट्या नळ जोडणी घेत आहेत। त्यात अनधिकृत प्लॉटिंगला देखील पैसे घेऊन मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा होत आहे। त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांनाच माहिती नाही की नेमकी कुठे आणि कोणती लाईन फुटली आहे। यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याचं स्थानिक नागरिक सांगत आहेत। तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील अतिक्रमणे 10 मार्च ते 20 मार्च या कालावधीत काढण्यात येणार आहेत। या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या लगत घरे आणि पक्की दुकाने आहेत, त्यामुळे येथे नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। या रस्त्यावर कारवाई करताना रस्त्याच्या मध्यापासून नेमकं किती अंतरावर कारवाई होणार याबाबत प्रशासन अजूनही स्पष्टपणे काहीही सांगण्यास तयार नसल्यानं स्थानिक नागरिकांत मोठा असंतोष आहे। मी सचिन पानसरे मळा चाकण आज रोजी 2024च्या पहिल्या श्रावण सोमवारी रस्ता वाहतुकीच्या आंदोलनासाठी त्यांनी अतिक्रमण काढावं म्हणून गेले होते। त्यावेळेस त्यांनी 15 मीटर काढलं होतं आणि आता बातम्यांमध्ये येते 10 मार्च ते 20 मार्च या दरम्यान पुन्हा एकदा चाकण शिक्रापूर अतिक्रमण काढण्यात येणार आहे। पण बातमीमध्ये 22.5 मीटर येते, त्यामुळे आम्ही समप्रमाणात पडलेलो आहे। आम्हाला कोणत्याही नोटिसा नाही किंवा काही नाही की 15 मीटर का 22.5 मीटर। मग कधी कधी असं होतंय की हा रस्ता राज्य शासनाकडे का केंद्र शासनाकडे काही त्याच्यामुळं होते काय प्रकार काही माहिती नसल्यामुळं ते अचानकपणे बातमी येते आणि आम्ही समप्रमाणात पडलेलो आहे की नक्की 22.5 मीटर आहे की 15 मीटर आहे। आणि आम्हाला त्यांनी आधी 4-5 दिवस आधी नोटिसा देण्यात यावा। माझ्या समोरच तुम्ही पाहत असाल, समोर सुदाम जांभळे, दिलीप थोरात यांची घरं येतात 22.5 मीटरमध्ये। ते वर्षानुवर्ष यांचा जन्म झालाय, त्या घरांनी राहत आहेत। आज त्यांचं घरं जर तुटली तर त्यांना मोबदला देणार कोण? आज यांना भाड्याच्या घरात जाण्याशिवाय पर्याय नाही। यांची रोजनरोटी इथं आहे। हे माझ्याकडे येतात की सचिन भाऊ की तुम्ही काहीतरी निर्णय घ्या। मी 3-4 जणांना फोन करण्यात आले की नक्की चाकण शिक्रापूर रोडला किती मीटरपर्यंत अतिक्रमण हटावे। तर काही जण म्हणतात की आपल्याकडे 15 मीटर काढलंय, त्याच्या पुढे नाहीये। काही जण म्हणतात नाही चौकडं 22.5 मीटरच काढण्यात येणार आहे। मग 22.5 मीटर काढण्यात येणार आहे का 15 मीटर काढण्यात येणार आहे? तर त्यानुसार आम्हाला पटापटा आमचं जे काय वाचल, पत्रा खिळा काही वाचल, जेव्हा ते येतील तेव्हा ते तोडातोडीच करतील आणि त्या होमगार्डांच्या पुढे आम्हाला बोलता येणार नाही। आणि मग नुकसान जर झालं, चुकून एखादा जर मानसिक तणावाखाली एखादा आत्महत्या करायला बसलाय, म्हणून मी पुणे न्यूज लाईव्हचे पत्रकार आम्ही माझी व्यथा मांडण्यासाठी आणि या आमच्या इथल्या स्थानिक रहिवाशांची मांडण्यासाठी मी त्यांना बोलवलं आणि म्हणलं की नक्की आमचं काय ते म्हणा दाखवा आणि खरी परिस्थिती काय आहे ती जनतेला कळू द्या किंवा कोणत्या शासनाच्या साहेबाला कळू द्या। त्यांनी आम्हाला 4-5 दिवस येऊन नोटिसा देण्यात यावा की बा आम्ही 22 मीटर काढणार आहे, 15 मीटर काढणार आहे आणि ज्यांची घरं जातात त्यांच्या घरांचा मोबदला काय किंवा त्यांची जी जमीन जाणार त्यांचं काय, त्यांची नुकसान भरपाईचं काय। हे विनाकारण हे 2-3 दिवसापूर्वी हे म्हणले की आम्ही तहसील कार्यालयापुढं, कलेक्टर ऑफिस पुढं पेटून घेऊ, आंदोलन करून हे करू। म्हणलं थांबा, पहिली आपली व्यथा शासनापुढं मांडण्यासाठी एखाद्या पत्रकाराला आपल्याला हे व्यक्त केलं पाहिजे। हे संतोष सुदाम जांभळे, हे सचिन दिलीप थोरात, हे संदीप अरुण शिंदे यांची स्थानिक लोक आहेत आणि यांची घरं जाणारी याच्यात आणि ही व्यथा माझ्याकडे मांडायला आले की याच्या मागं काय केलं पाहिजे। म्हणून मी यांना कळकळीची विनंती करून सांगतोय की शासनाने यांना पूर्वकल्पना देण्यासाठी 4-5 दिवस आधी करावी, नाही तर ते 10 तारखेला 20 तारखेला नेमका शिमग्याच्या महिन्यातच शिमगा करणार यांचा। खेड तालुक्यात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले होते।
वडगाव पाटोळे येथे महिलांच्या सुरक्षा, आरोग्य, सायबर सुरक्षा व कायदेविषयक माहिती देण्यात आली। यावेळी खेड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी यांच्यासह सरपंच भारती पाटोळे आणि महिला उपस्थित होत्या। आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह डेहणे तालुका खेड या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम संपन्न झाले। आळंदी येथील ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। चाकणमधील श्री शिवाजी विद्यालयात देखील विविध उपक्रम राबवण्यात आले। दौंडकरवाडी ग्रामपंचायत आणि कडूस ग्रामपंचायतमध्ये देखील महिलांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते। विचार आहे की एक महिलांचा असं एक टाळ पथक आपल्याला तयार करायचे आणि ते कायमस्वरूपी राहील आपल्या गावात। तर त्यांना मी ही कल्पना मांडल्याबरोबर त्यांनी लगेच त्याला अनुमती दिली। म्हणजे काय सहकार्य पाहिजे मी करेन म्हटलं। चाकण मार्केटमधील 2 कमानी आणि शेतकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी उभारण्यात आलेल्या आरो प्लांटचे उद्घाटन शनिवारी 8 मार्च 2025 रोजी करण्यात आले। जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या आणि शेतकरी बांधवांच्या हस्ते या सर्व शेतकरी हिताच्या येथील योजनांचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी सभापती आणि उपसभापती यांनी काय सांगितलं जाणून घेऊया। उद्घाटन सोहळा रितकापण संपन्न केला जातो। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण उद्घाटन सोहळा संपन्न करतो। आज हे औचित्य साधून आपण सर्व शुद्ध पाण्याचे आरो वॉटरचे उद्घाटन, त्याचबरोबर गेट नंबर 2 आणि 3 याच्या नूतनीकरणाचे उद्घाटन, हे तिन्ही कार्यक्रम आज आपण चाकणच्या आवारामध्ये पार पाडण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत। कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आज आवर्जून सांगायचंय की क्रांतिज्योती महात्मा फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आठवण आज आल्याशिवाय राहत नाही। कारण त्यांनी जो वसा आणि वारसा आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे तो जोपासण्याचं आणि पुढे वाटचाल करण्याचं काम या बाजार समितीमध्ये आम्ही सर्व संचालक असेल, सभापती असतील, आम्ही सर्व करत आहोत। आज ज्या पाण्याचं आणि ज्या गेटचं उद्घाटन झालेलं आहे, काही दिवसांपूर्वी आपण एक चांगल्या पद्धतीचं जेवण इथं चालू केलं आहे। म्हणतात ना, माणसाच्या प्रमुख गरजा ह्या अन्न, वस्त्र, निवारा आहे। त्याच्यामधलं आपण चांगलं अन्न, जेवण देण्याचं काम इथे चालू केलं आहे आणि त्याचबरोबर उन्हाचा तडाखा पण खूप आहे, त्याच्यामुळं थंड पाणी आणि शुद्ध पाणीचं नियोजनही आपण आपल्या आवारामध्ये केलेलं आहे। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे सर्व व्यापारी असतील, आडते असतील, हमाल सर्व मंडळी आज इथे उपस्थित झालेले आहे। मी सर्वांचं खूप खूप स्वागत करते। एखाद्या शेतकऱ्याला त्याला वाटलं उद्या आता पहाटे यायचं तर त्याला रात्री मुक्काम करता आला पाहिजे, चांगली राहायची व्यवस्था असली पाहिजे, चांगल्या आंघोळीची व्यवस्था असली पाहिजे, चांगल्या अद्ययावत स्वरूपाची राहण्याची उत्तम व्यवस्था या बाजार समितीमध्ये असली पाहिजे आणि भविष्यामध्ये ते करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे। आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्यासाठी जे जे काय करताय, शेवटी काही धोरण तुम्ही मागाशी निकम साहेबांनी सांगितलं की काही धोरण अशी आहेत की शासनाच्या मनावरती आहे। कांद्याची निर्यात बंदी लावली, भाव त्या ठिकाणी बदलतो, निर्यात बंदी उठवली, भावाची परिस्थिती बदलते। सुदैवानं कांद्याची परिस्थिती या वर्षी खूप चांगली आहे आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये आज पुढच्या महिन्यामध्ये आम्ही शेतकरी चर्चासत्र घेणार आहे। ते कुठे घेणार आहे? मागच्या ज्या बारामतीला कृषी प्रदर्शन झालं त्या कृषी प्रदर्शनामध्ये असा एक कांदा आला बघा, त्या कांद्याचं संशोधन आपल्या राजगुरुनगरच्या जे कांदा लसूण केंद्र आहे राष्ट्रीय, तिथं संशोधन झालं। संशोधन काय झालं की तो कांदा ज्या नवीन पद्धतीने टेक्नॉलॉजीने त्यांनी उत्पादित केला तो 9 महिने टिकतो। किती महिने टिकतो? 9 महिने टिकतो। आणि आज समजा आपण पिकवलेला कांदा हा 3-4 महिने त्याची हे आहे, साठवणूक जरी केली तर 4-5-6 महिने आहे, परंतु ती जी जाते प्रजात आहे 9 महिन्याची त्या ठिकाणी आहे। आमच्या शेतकऱ्यांना कळलं पाहिजे की कुठलं वाण आहे, कुठल्या याच्यामध्ये काय नाविन्यपूर्ण काय, शेतकऱ्यांच्या पटी वेगवेगळ्या गोष्टी घेऊन जाण्याचं काम भविष्यामध्ये बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे।
एखादी बिल्डिंग बांधली, एखादं कॉन्क्रीट झालं म्हणजे विकास त्या ठिकाणी होऊ शकत नाही. तर शेतकऱ्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं मूलभूतपणानं जे काय करता येईल तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा आहे. त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये हे सगळं गावगाडा हा सगळं कामकाज करत असताना मला हमाल, मापाडी, आडते, आमचे व्यापारी, ते बाजार घटकातील जे सगळे घटक आहेत ते त्याच्या एखादा प्रश्न उभा राहिला, एखादी गोष्ट घडली म्हणजे लगेच त्याच्यावरती पाळावर कांगाव करण्यामध्ये काय अर्थ नाही. आम्ही सक्षमपणाने आम्हाला तर या कुठल्या गोष्टीमध्ये 2 रुपये चहाला आम्हाला नेमकं राहायचं नाही, आम्हाला 1 रुपयाचा भ्रष्टाचार करायचा नाही, आम्हाला पारदर्शी काम करायचं. तर उद्याच्या काळामध्ये काम करताना तुमचं देखील सहकार्य आम्हाला निश्चितपणाने राहिले पाहिजे. एखादी घटना घडत असते. आता सगळ्या आम्ही बैल बाजारामध्ये गेलो, तिथे ते सगळे व्यापारी आल्या, त्यांनी सांगितलं की आम्हाला काही लोक त्या ठिकाणी त्रास येतात, आम्हाला गाड्या भरताना त्रास होतात, गाड्या उतरताना त्रास होतात. आम्ही म्हटलं पोलीस प्रशासन समन्वयामध्ये आपण हा प्रश्न सोडू. अशा अनेक प्रश्न शेवटी रोजच्या व्यवहारामध्ये, रोजच्या कामकाजामध्ये बाजार समिती मोठ्या आहे, बाजार समितीचं कामकाज मोठं आहे, उलाढाल मोठी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये चाकण आणि नाशिक आज त्या ज्यावेळेस मी परिषदेला गेलो तिथे सगळे बघितले, अरे कुठले कुठले सभापती आल्यात. ते म्हणजे चाकणचा सभापती, म्हणजे खेडचा सभापती, लासलगावचा सभापती. महाराष्ट्रामध्ये 1975 पासून गाजलेल्या बाजार समिती आहे. कदाचित आज आम्ही प्रक्रियेमध्ये आहे, उद्या प्रक्रियेमध्ये नसतो आमची बाकी मंडळी असेल, परंतु खऱ्या अर्थानं ज्या चाकणचा ब्रँड जगाच्या पाठीवर आहे, मग अशी ती उल्लेख केला की हा ब्रँड कोणामुळे आहे. तिथे जे चक्रेश्वर महाराज आहेत त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांच्या आशीर्वादाने जे भोजनालय चालू आहे. जगाच्या पाठीवरती आज खऱ्या अर्थानं चाकणचा जो ब्रँड आहे. आमची भावना अशी आहे की आमच्या काळामध्ये आम्हाला सुदैवाने आम्ही सगळे तरुण सहकारी आहे, इथे सगळे उद्योगपती आहेत, त्यांना 1 रुपया लागत नाही. हे सगळे तरुण आहेत, उद्योगपती, व्यवसाय, नवीन नवीन योजना आहेत. आता आमच्या क्रांतिकारी आहेत, हे भाजपचे नेते आहेत. कुठल्याही मंत्र्याकडे गेलं तर ते म्हणतात भाजपचे नेते आले, काय पाहिजे तुम्हाला बाजार समितीला. आमचे सर्व पक्ष आघाडी, आमच्याकडे ठाकरे साहेब आहेत, आमच्याकडे सगळे आहेत. ज्या पद्धतीनं कामकाज करण्याची संधी या ठिकाणी पाहिजे होती ती संधी मिळण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं विजूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे असतील आणि सर्वपक्षीय आघाडीतील मान्यवर मंडळी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी मिळाली. खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोण बाजी मारणार हे रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी स्पष्ट होणार आहे. राजगुरुनगर जिल्हा परिषद शाळेत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार असून मतदानानंतर लगेचच मतमोजणी आणि तासाभरात निकाल जाहीर केले जाणार आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.